रामटेक तालुक्यातील अजनी गावामध्ये एका नवविवाहितेने मानसिक छळ आणि हुंड्याच्या मागणीला कंटाळून विहिरीत उडी घेऊन जीवन संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे। मयत विद्या लखपती शेंडे राहणार मोहाडी जिल्हा भंडारा हिच्या कुटुंबियांनी मात्र तिचा खून करून मृतदेह विहिरीत फेकल्याचा आरोप केला। या प्रकरणामुळे परिसरामध्ये हळहळ व्यक्त केली जाते। लग्नानंतर सुरू झाला छळाचा काळ। पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार विद्या लखपती शेंडे हिचा विवाह अमोल लिल्लारे राहणार अजनी तालुका रामटेक यांच्याशी 9 एप्रिल 2021 रोजी थाटामाटात झाला होता। मात्र लग्नानंतर काही महिन्यातच विद्याला सासरच्या मंडळींकडून 4 लाख रुपयाच्या हुंड्याची मागणी केली जाऊ लागली। हुंडा न दिल्यामुळे विद्याला वारंवार मारहाण, मानसिक त्रास आणि छळ सहन करावा लागला। हुंड्याच्या मागणीच्या प्रकरणामध्ये विद्याने भंडारा न्यायालय, मोहाडी पोलीस स्टेशन आणि महिला सेल येथे तक्रार दाखल केल्या होत्या। त्यामुळे काही काळासाठी तिची सासरी परतण्याची प्रक्रिया थांबली होती। नंतर जुलै 2022 मध्ये परस्पर सामंजस्याने विद्या पुन्हा सासरच्या घरी परतली, परंतु तिच्या आयुष्यातील त्रासमयी दिवसाची मालिका थांबली नाही। आत्महत्या की खून? घटनेच्या दिवशी विद्या हिने सासरच्या आवारातील विहिरीत उडी मारून आत्महत्या केल्याचं समजतं। रामटेक येथील रुग्णालयात तिच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करण्यात आलं आणि मृतदेह तिच्या कुटुंबियाच्या ताब्यात देण्यात आलाय। मात्र विद्याच्या आई-वडिलांनी तिच्या सासरच्या मंडळींवर खुनाचा आरोप केलाय। त्यांच्या म्हणण्यानुसार विद्याचा सासरच्या लोकांनी खून करून मृतदेह विहिरीत फेकला असावा। गुन्हा दाखल, 2 आरोपी अटकेत। विद्याच्या कुटुंबियांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे रामटेक पोलिसांनी पती अमोल लिल्लारे, भासरा महेश लिल्लारे आणि जाऊ धनवंती महेश लिल्लारे यांच्या विरोधात विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल केलाय। पोलिसांनी पती अमोल आणि भासरा महेश लिल्लारे यांना अटक केली असून जाऊ धनवंती महेश लिल्लारे सध्या फरार आहे। परिसरात संतापाचं वातावरण। विद्याच्या मृत्यूने परिसरामध्ये संतापाचं वातावरण निर्माण झालंय। स्थानिक नागरिक आणि कुटुंबियांनी या प्रकरणात आरोपींवर कठोर कारवाईची मागणी सुद्धा केली आहे। हुंडाबळीच्या वाढत्या घटनांनी समाजात चिंतेचं वातावरण निर्माण झालं असून या संदर्भात कठोर कायदे लागू करण्याची मागणी जोर धरत आहे। पुढील तपास रामटेक पोलिसांकडून सुरू असून फरार आरोपी धनवंती महेश लिल्लारे याचा शोध घेतला जात आहे। या प्रकरणाची सत्यता पुढील तपासात समोर येईल, परंतु हुंडाबळीच्या पार्श्वभूमीवर ही घटना अत्यंत गंभीर आणि समाजाला हादरवणारी आहे। गजामाशा 24 न्यूज करता पंकज चौधरी, रामटेक, नागपूर। परिवारमध्ये त्याच्या मारत होते, माया पोरीले रोज मारत होते। पट्ट्याची वर येत होती। माई मुलगी मला फोन करत होती। आई म्हणते मला मारते म्हणते। मी न म्हणलो आज मारलं नसन म्हणलो उद्या सुधरण बाई म्हणलो, राय म्हणलो। नाही म्हणते, आई म्हणते मला रोज मारते म्हणते, मला म्हणते खूनते म्हणते, लातावरी म्हणते आणि म्हणते असं म्हणते का मी तुझा जीव घेईन पण घेईन। तर सच गोष्ट झाली। माया पोरीचा जीव घेतलं त्याईनं आणि घेऊन शानी अडामध्ये टाकलं त्याईनं माया पोरीले। आणि आता म्हणते माया पोरीले अडामध्ये टाकलं। गोष्ट सत्य झाली। माया पोरीले मारलं त्याईनं। मला न्याय पाहिजे म्हणजे पाहिजे। मुलगीचे लग्न झाल्यास माझ्या मुलीला त्रास देत होते की तू 4 लाख रुपये आपल्या वडिला घरून आण, पण माझी देण्याची हरकत नव्हती ट्रॅक्टर घेण्यासाठी। तर मी म्हणला की मी देऊ शकत नाही, माझी काही हरकत आहे नाही। पण अमोल लिल्लारे हे माझ्या मुलीला पट्ट्यावरी मारत होते आणि पट्ट्याने मारून शाने त्याच्या ढोटरी पायाने दाबत होते आणि बोर्डाला करंट लावून शाने तिला टॉर्चर केली की हे करंटने मरल तरी पण आम्ही फसनेगिरी जाणार नाही। हे वावरात जाऊन शाने आपले तिकडे राहत होते, पण हे मागं पुढं करंटने लटकली तरी पण आम्ही हिच्या दोषी राहणार नाही। तिन्ही लोकांचे जो आहेत माझे ताईचे मर्डर करणारे 3 लोक आहेत, त्यांनी आरोप नाही आल्या पाहिजे म्हणून अळात फेकले। अळात फेकल्याच्या नंतर पोलीस साहेबांनी पुरी कारवाई केली पाहिजे ना, आम्हाला न्याय मिळाला पाहिजे। ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी गर्जा महाराष्ट्र 24 न्यूज या आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल।